मित्रांनो, शेतकरी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. पाहू शकता हे आपले दोन माणसं आलेले आपल्यासोबत. पाहू शकता विद्या आणि हर्षल दिदी. पाहू शकता तर आपण हे लहान लहान लेकरं घेऊन शेतात आलो होतो मित्रांनो. तर आपण एवढं खत वगैरे आपल्याला टाकलेला होता ते पूर्ण टाकून दिलेलं आहे मित्रांनो. एक एक असं 2-3 ट्रॉली खत होतं. आता आपण दिवसभरात आरामात सगळ्या वावरामध्ये पसरून दिले मित्रांनो. तर आपण आता निघालो आहे हळूहळू घरी, कारण की आता आपलं काम झालं आहे मित्रांनो. तर आपण घराच्या दिशेने निघालो मित्रांनो. तर अशा पद्धतीने पूर्ण वावरामध्ये आपण खत पसरून दिले आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही. आता आपण परत वखरणी करू तेव्हा आणखी ते खत वगैरे ते मिक्स होऊन जाईल मित्रांनो. हे म्हणून आपण हे अशा पद्धतीचे काम आज केले आहे मित्रांनो. खत पसरणं आज काम झालेलं आहे. तर उद्या आपण परत आणखी आपलं दुसरं काम होणार आहे. आता पावसाचे दिवस सुरू झालेले मित्रांनो. या आणखी इकडे पण बाकी आपलं पसरायचं खत पाहू शकतो तुम्ही. तर असं थोडं रोजचं खत पसरायचं काम चालू मित्रांनो. आणि आणखी पाऊस थोडासा 1-2 दिवस आले मित्रांनो हळू, पण पाहिजे तसा पाऊस नाही मित्रांनो. काही ढेकळ कोरडे देत पाहू शकतो तुम्ही. हे आपण वकरून घेतले तरी ढेकळ कोरडे येते मित्रांनो. पाऊस आलेला आहे पण आज पाहिजे तसा पाऊस आलेला नाही मित्रांनो. तर पूर्ण पाऊस येतो तुम्ही. ढगाळ वातावरण आहे पातळ पातळ, पण पाऊस काय आला नाही. 2-3 दिवस आला रिमझिम आला. त्याच्यात काय होणार मित्रांनो. म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी चांगलं पाऊस पडल्याशिवाय आपण पेरणी करू नये मित्रांनो. कारण की आपण खर्च भरपूर करतो. निसर्गाच्या भरवशावर आपण टाकून देतो मित्रांनो. पण निसर्ग अजून पाहिजे तसा पाऊस आलेला नाही मित्रांनो. म्हणून घाबरू नका. थोडंसं दिवस आणखी तेवढे दिवस थांबलो आपण. आणखी थोडे दिवस थांबून घे मित्रांनो. कारण की आपण खर्च केलेलं आहे भरपूर असतो. ते खर्च आपल्याला निघायला पाहिजे. या पद्धतीने आपण शेतामध्ये थोडंसं पावसाचं वातावरण पाहून पाऊस व्यवस्थित आला तेव्हाच आपण पेरणी करा, जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही. स्वतःची काळजी आपण घ्या मित्रांनो. कारण की सरकार असा आहे की तो आपल्याला शेतकऱ्यांचं कधी काळजी घेत नाही मित्रांनो. तरी म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या जबाबदारीने व्यवस्थित ओलावा असेल जमिनीमध्ये तरच पेरणी करा मित्रांनो. नाहीतर करू नका. फक्त वावर जो आहे आपला तो तयार करून ठेवा. वखरणी करून ठेवा, नांगरणी करून ठेवा. पण इतर जे काही पेरणीचं काम आहे सध्या करू नका मित्रांनो. कारण की पाहिजे तसा पाऊस आलेला नाही आहे. म्हणून आपण थोडंसं सावकाश बघूनच काम करा मित्रांनो. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण ओलावा व्यवस्थित असेल तरच काम करा. आणि आपल्या शेतीचं पूर्णपणे ओलावा पाहिजे. 2 फूट तरी पाहिजे मित्रांनो. 2 फूट सुद्धा नाही आहे. अशा पद्धतीने आपलं वावरामध्ये आपण खत पसरण्याचं काम पूर्ण केलं मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.